नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आजची माहिती विशेष BSc ॲग्रिकल्चर पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण भारत सरकारच्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच CCI मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। या भरतीमध्ये BSc ॲग्रिकल्चर विद्यार्थ्यांसाठी ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह या पदाच्या तब्बल 50 जागा उपलब्ध आहे। त्यामुळे जर तुम्ही कृषी पदवीधर असाल आणि सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही संधी महत्त्वाची ठरू शकते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या भरतीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। पद कोणते आहे, किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा किती आहे, परीक्षा कशी होणार आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज कधीपर्यंत करता येणार आहे। या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। ही भरती कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच भारतीय कापूस महामंडळ यांच्या मार्फत आयोजित करण्यात आली आहे। ही भारत सरकारच्या वस्त्र उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेली सार्वजनिक क्षेत्रातील संस्था आहे। देशातील कापूस उत्पादन शेतकऱ्यांना बाजारपेठेत आवश्यक सहाय्य करणे आणि कापूस खरेदीशी संबंधित कामकाज करणे हे संस्थेचे प्रमुख कार्यापैकी एक आहे। आणि यामध्ये आपल्याला कुठल्या पदासाठी अप्लाय करता येणार आहे तर ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह, याच्या जवळपास 50 जागा आहेत। आणि या पदासाठी शैक्षणिक पात्रता काय लागेल तर उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSc ॲग्रिकल्चर म्हणजेच कृषी विषयातील पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे। ओपन, OBC, EWS उमेदवारांसाठी पदवीमध्ये किमान 50% गुण असणे आवश्यक आहे। उमेदवार जर SC, ST, PWBD यापैकी असेल तर त्याला किमान 45% गुण असणे आवश्यक आहे। ज्युनियर कमर्शियल एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा 30 वर्ष आहे। आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना लागू असलेल्या सरकारी नियमानुसार वयोमर्यादेतील सूट मिळू शकते। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी स्वतःच्या प्रवर्गातून वयोमर्यादा आणि आवश्यक प्रमाणपत्राची माहिती जाहिरातीमध्ये तपासून घ्यावी। या पदासाठी वेतन श्रेणी 22,000 ते 90,000 अशी आहे। याशिवाय संस्थेच्या लागू नियमानुसार इतर भत्ते आणि सुविधा मिळू शकतात। म्हणून कृषी क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप चांगली संधी आहे। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे परीक्षा कशी होणार। परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपाची असेल। परीक्षेमध्ये 120 प्रश्न असतील, 120 गुण असतील आणि परीक्षा सोडवण्यासाठी 120 मिनिटाचा वेळ दिला जाईल। प्रत्येक योग्य उत्तरासाठी 1 गुण मिळेल आणि महत्त्वाचे म्हणजे परीक्षेमध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे। प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 म्हणजेच 1/4 गुण वजा केला जाईल। त्यामुळे परीक्षेत अंदाजे उत्तर देताना काळजी घ्या। आता या भरतीसाठी अर्ज कधीपासून सुरू झाले तर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही 9 जुलैपासून सुरू झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जुलै आहे। तसेच अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 24 जुलै आहे। त्यामुळे पात्र उमेदवारांनी शेवटच्या दिवशीची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी। या भरतीची PDF ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन। अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात संपूर्ण वाचा। तुमची शैक्षणिक पात्रता, वय, प्रवर्ग, आवश्यक कागदपत्रे आणि इतर सर्व अटी तपासल्यानंतर अर्ज करा। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या ॲग्रिकल्चर झालेल्या मित्राला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत अभ्यास करत राहा, मेहनत करत राहा। धन्यवाद।